नमस्कार मित्रमंडळी, तुमचं आमच्या नमस्कार, ब्लॉगमध्ये नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे. येस. आज आम्ही चाललोय कुठे दीदी कुठल्या दीपकच्या कॉर्पोरेट बर्थडेच्या मार्केटला. शॉपिंगला. येडी. सोनूचा बर्थडे येतोय 16 मार्चला सोनूचा बर्थडे आहे. तर आम्ही लोक आता विचार केला की जरा बाहेर जाऊया, त्याच्यासाठी कपडे वगैरे घेऊया, काय ना काय. दीदीने खूप मस्त प्लॅन केला त्याच्यासाठी. बसमध्ये आता आम्ही बसने चाललोय अंधेरीला आणि मग तिथून आम्ही ट्रेनने जाऊ. बघू आता काय, आम्हाला आयडिया पण नाही कुठे जायचंय बस आम्ही रॅन्डम निघालो. ब्लॉग पण शूट होईल आणि आम्ही फिरायला निघालो. चलो बाय बाय. हाय आम्ही शपथ स्टेशनला आलो, कंटाळलोय अंधेरी आम्ही. स्टेशनला. बसमध्ये ना ते लास्टच्या सीट असतात त्याच्यावर बसलेलो आम्ही. इकडे दोन हा. लास्टच्या सीट असतात ना त्याच्यावर आम्ही बसलेलो आणि त्याच्यावरती आपण आम्ही आदळून असं आमच्या हाडांची आता- काय खुळखुळ झालं असेल. आता आम्ही आलोय अंधेरी स्टेशनला. तिकीट काढतो आणि मग आपण पुढे जाऊ. पुढे बोलूया. ट्रेन मध्ये आम्ही फ्रेंड्स कुठे मरीन ड्राईव्हला मरीन ड्राईव्ह जातोय. कोणता लेडी मरीन ड्राईव्ह नाही मरीन लाईन बघितलं ही अशी करते. आम्ही कॉर्पोरेट मार्केटला जातोय. ती कॉर्पोरेट मार्केटला जाते. कुठे विचारा तिला, लोकेशन घ्या तिच्याकडे. कॉर्पोरेट मार्केटला चाललोय मी. आमचा अवतार कसा तरी झालाय. मी बसली कशी दाखव दीदी. दिसली तुम्हाला? आम्हाला सोनूसाठी कपडे घ्यायचे. सोनूचा बर्थडे तर आम्ही आता त्याच्यासाठी चाललोय ना. तर आता बघूया, आम्ही FS ला चाललोय आता. जाऊन कपडे बघूया सोनूसाठी. छान बेळा चालत्या कडी. हसू नका, पडू नका, ब्लॉक पडू नका, उलट्या पलट्या करू नका. तिने आता ताज्या एका माणसाला शिव्या दिल्यात. पोराला Actually, सॉरी माणसाला नाही, मुलाला स्कूटीवरून चालत होता. चालवत होता सांगायला स्कूटी. सांगायला नको. ब्लॉग बघणारे परत मग म्हणतील भांडखोर आहेत. भांडखोर येत नाही. हा, मग हे सगळं कशाला टाकायचं होतं ब्लॉगला, हे सगळं कसं. असे भरपूर माणसं आहेत आमच्या जाऊ vlog दे, मध्ये. सोड मग. तुझ्या मनाची भडस काढायची तर कॅमेऱ्यामध्ये काढून घे. माझ्या तोंडावरनं तुम्हाला कळत असेल की आम्ही भरपूर शॉपिंग केलेली आहे. आम्ही बघा. भरपूर शॉपिंग केली. सगळं दिदीनेच उचललं. मी काय नाही उचल. आम्ही चालतोय. तुम्हाला मम्मीचा फोन आलाय दीदीला. बघा आधी ती फोनवरती बोलते आणि माझा थोडासा हातभार दीदीच्या पिशव्या उचलायला. बघा माझा हातभार तिचा पिशव्या उचलायला. हे बघा, मी काय उचलतच नाही. हे चालते माझा फोन आणि मी, बस. बाकी काय मी घेणार नाही. दीदी आपली फोनवर बोलते मम्मीशी आणि मी चालणार फक्त. मी तुम्हाला माहितीये, मी कधीच पिशव्या मी तुम्हाला लास्ट व्हिडिओ मध्ये सांगितलेलं की मी नाही कोणाच्या पिशव्या उचलत. मी नाहीच उचलत. माझी दीदी बघा. झालं दीदी फोनवर बोलून झालं. हे बघा किती पिशव्यात, किती कपडे घेतोय माझ्यासाठी. आणि एक तर तिथे माहितीये, तुम्हाला माहितीये दीदी या साईडला, तुम्हाला माहितीये तिथे रेड बघून माझं धाकधूक हायू असा हे झालेलं मला. माझा लेवल बीपी लेवल वाढलेला. भाई साहेब, तिथे एक शर्ट बघितला आम्ही सोनूसाठी. त्याचा रेट त्याने सांगितला 1250. मी म्हटलं काय 1250? रोड क्रॉस मी हे अंधेरीला 450 ला घेते किंवा 400 ला घेते. 1250. आणि मग तो 1250 बोलल्यावर माझ्या दीदीने एक डायलॉग मारला, थांबा 1 मिनिट मी रोड क्रॉस करते, मला खूप जगायचंय. मला खूप जगायचंय. काय होतं मग मोबाईल मध्ये बघून रोड कसं क्रॉस करू. तिथे त्याने ते सोनूसाठी आम्ही शर्ट बघितले ना, ते 1250 आधी सांगितले आणि 1250 सांगितलं. मी माझे असे बोट तोंडात घातली. मी बापरे 1250 असं. आणि लगेच 2 मिनिटात त्याचं 1250 ऐकून माझं असं, मी त्या सदम्यातून मी बाहेर येत नव्हती. तोपर्यंत माझी दीदी बोलते त्याला 350 मी देतो. भाई साहेब, माझे सगळे 10च्या 10 बोट माझ्या तोंडात घशात अर्धी की अरे ही काय बोलते, हिला काय झालं, वेडी झाली की काय. कारण ही आधी आलेली या मार्केटला, मी आलीच नव्हती. मला माहितीच नाही लोक एवढा रेट सांगतात आणि मग आपण बार्गेनिंग करायची असते. हे लगेच 350. मी शपथ असं माझं चाललंय. अरे काय, मी दुकानावर बोलते हिच्याकडे, दुकानावर बोलतो नाही दीदी 850 ठीक आहे, 850 बराबर आहे. ही बोलते नाही 350. तरी पण मी म्हणते अरे हिला काय वेळ लागले की काय. 1250ची गोष्ट ही 350 350 मागते. ती तिथे होती मॅगडीला जायचंय का? का बीचला जायचंय. कुठे आपण बीच इकडे बघितला ना. बीच आपण तिथून सर्व बघितलं. हा मग मॅगडीला नाही जाऊ शकत. तुला पैसे बीचला वाचतील जायचं तर तुला. करू काय सांग मला. अरे बघायचं मग चल मॅगडीलाच बसूया. चल
खाणं इज इम्पॉर्टंट. दीदीला उपाशी नाही ठेवू शकत. बीचला जाणार होतो पण नाही जात आहे, लेट झालाय. मॅगडीला जातो. तर मग असं झालं आणि शेवटी ती गोष्ट दीदीने 350 घेतली. दुसरं सांग, दुसरा शाबाशी. एक्सपिरियन्स तुझ्या जीन्सचा. दुसऱ्या ठिकाणी पण मला जीन्स घेतली दीदीने. तर ती खालची पण जीन्स कशी ते पण सांग ना. बेल पॅन्ट जीन्स असते ना ती मुलींची, ती मी कधी घेतली नाही पण मला घालायची आहे. मग ती मी घेतली. ती पण त्यांनी 850 सांगितली आणि दीदीने तिचे बार्गेनिंग करून 450 ना 400 ला घेतली. 400ला 450 कसले. 400 ला घेतले. शर्टचं पण सोनूला एक शर्ट पण घेतलं, ते पण तसंच. 800 बोलला. कितीला एकंदरीत घेतलं? माझी 300 सगळी म्हणजे रुपयाला. मला सदम्यावर सदमे लागत जात होते. मी कसं बसं त्या सदम्यातनं सावरत होती. असं झालं. आता मी मॅगडीला आलो. आता मी काहीतरी Burger खातो King आहे. बर्गर वगैरे. अरे अच्छा बर्गर किंगला आलोय. तर मी काहीतरी खातो. बर्गर किंगला आलोय बघा. तर मी काहीतरी खातो. आपण बोलूया. पेट पूजा फर्स्ट. बाय पहिले बाय. पेट पूजा फिर काम तुझ्या. मित्रांनो मैत्रिणींनो, घरी आमची जाऊ शॉपिंग आता संपली म्हणजे आहे. बाहेरच आहे मार्केटच्या इथे. शॉपिंग येऊन झाली आणि आमचा अवतार हश. इग्नोर करा. हा आम्ही खूप खूप कंटाळलोय. थकलोय, खूप कंटाळलोय. आणि सगळा बर्गरचा पोटात फिरतोय, उलटी सारखं होतोय मला, होतोय मला. गप ग. आमची खूप मी शॉपिंग जाते. झाली आहे. मला बट हे आता होतंय. असं झालं ना श्रुती, ते पण सांग ना, पप्पा आलेत घरी आणि आमच्या पप्पांना माहित नाही आम्ही बाहेर आलोय ते. ते बघूया आता पप्पा काय बोलणार. पप्पांको बोलणार. आणि आमच्या सोनूने सांगितलं कुठे गेलात माहित नाही. ए बॉडीगार्ड, कप चिडवतील लोक. चला चला. चला, बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगला.